अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुह. आपलो जो गेल्या वीकेंडला आपली जी मजलिस झाली तर त्याच्यात आपण ही बघला की आपल्या दिलातले शैतान जी आहे ती एक भी टाकतं. कसला भी टाकतं? पॉवर्टीचा, गरिबी. आणि त्याच्या ह्यानी काय काय एका इन्सानच्या हातल्यान जी आहे काय काय फितनं बर्पा होतात. तर ती आपण बघत होतो की हे काय अमराज आहात. तर थंशीच आपलो ह्यो जो सिलसिलो आहे तो पुढं आपण घेऊन जाऊ का आपली असल आता जी तवज्जो आहे ती ह्या बातीवर आहे की आपला दिल जी आहे तर त्याची आपण सही केअर करणं ही तुमच्या अमालच्या कबुलियतसाठी जी आहे ती मोप जरुरी आहे. आणि जर आपण आपल्या दिलवर जे आहे आपल्या रूहवर रुहानी तौरनी जर आपण त्याच्यावर मेहनत नाही केल्या तर आपलं जर अमाल हा तर एक ॲज अ कस्टमच्या ह्यानी एक जी आहे एक रुटीनच्या ह्यानी आपण तर अमाल तर करत राहू. आपण ॲज अ जात जी आहे तर त्यांनी आपल्या जातला जो आहे तो काही फायदा नाही होणार. तर त्यासाठी ही आपल्याला आपलं ह्यो जी मजलिसला ह्यो जो बाते येतात तर हर ह्याच्यानंतर त्या चीजवर आपल्याला गौर फिकर करणं खूप जरुरी आहे की ह्या ह्यांची माझ्या ह्यातले किती अशो चीज आहेत जो मला काढून बाहेर फेकायच्या आणि किती अशो जो चीजो आहात जो मी शिकलो तो माझ्या दिलातले जी माझ्या आपल्या आपवर जी आहे ती मना त्या राहवर जी आहे मला इम्प्लिमेंट करायला पाहिजे. तर ही जी चीज आहे ही खूप जरुरी आहे. आता ह्या कुलूब जो बिमारी आहात त्यांची काही जो बिमार आहात इब्न अल-कय्यिम रहमहुल्लाह इरशाद फरमवतात की काही जो फाउंडेशनल जे एक फाउंडेशन असतं ना गुन्हाचं जी फाउंडेशन आहे तर त्याच्यातले काही जो जो दिलचं जो बिमारी आहात तर ते मग इम्पॉर्टंट रोल प्ले करतात की तुम्ही गुन्हाच्या इकडे जाल. तर ह्यो फाउंडेशनल जो सिन्स आहात दिलचं ते जर तुम्हाला पुढं जी आहे ती गुमराहीच्या ह्यावर जे ढकलतात तर त्याच्यातले सरे फैरिस्त जी चीज आहे ती है किबर, प्राईड. आणि हीच ती किबर होता ज्याच्या ह्यानी इब्लिसने जी आहे गुन्हा केला आणि ती गुन्हा करून तो कुफ्र केला त्याने, बरोबर आहे. आणि त्याला जी आहे ती धुतकारली गेली, जन्नतशी काढली गेली. तर ही जी इब्लिस ची जी गुन्हा इब्लिसचा जी असल जी चीज होती ज्याच्यानी त्यांनी ती गुन्हा केला ती होती किबर. तर इब्न कय्यिम रहमहुल्लाह बोलतात की ही जी आहे ही पण गुन्हाच्या हिकरा जर खंचो माणूस ही होत आहे तर फाउंडेशनल जी एक ही आहे जर कुणाच्या किबर आहे तर तो डेफिनेटली जी आहे की तुम्ही गुन्हातले शुमार व्हाल. आणि ती अशी गुन्हा असेल ज्याच्यात किबर आहे तर त्याचो हशर जो आहे जी शैतानी सिफत जी आहे ती त्याच्यातले कुठून भरलेली असेल का पहिलो जो यो आहे ह्याच्यावर किबर ही करणारा जो आहे तो इब्लिस ज्याच्याने त्याला धुतकारली केली. तैसाच जी एक हिर्स जी चीज आहे तशीच एक मेजर किबरच्या नंतर दुसरी जी मेजर जी बिमारी है अमराज तो है हिर्स, ग्रीड. आणि ह्या ग्रीडच्याच करता आदम अलैहिस्सलाम जी आहात ती ज्या दरक्षी अल्लानी त्यांना मना केला होता खायला तिकडं तर जातात. आणि ही त्यांच्यातले ती ही कोण टाकतं ती आपण बघला गेल्या मजलिसला
की शैतान त्यांचं वीक पॉइंट होतं की ह्यांना मी कैशीही करू, तर त्यांच्या दिलात अलग वसवस टाकतं, त्या त्या झाडाच्या वाऱ्यात खयालात टाकतं. आणि ही जी आहे, जी हिर्स जी चीज आहे, तर त्यांनी आदम अलैहिस्सलामला जी आहे ती सिंच्या इकडं घेऊन त्यांच्यानी ती गलती होती. तैसाच दुसरी जी चीज है ती है हसद. आणि हसद ज्याला एनवी बोलला जातं इंग्लिशला, हसद ही जी पण एक जी बिमारी आहे, दिलचीच बिमारी आहे, ती पण तुम्हाला मोह गुणातले मनोवीस करतं. मोह ह्यो जर तीन ह्यो जो जर कुणाच्या हातल्यान हात, एक आहे किबर, एक आहे हिर्स आणि एक आहे हसद, तर गॅरंटीनी बोलू शकता की त्या माणसाचा जी दिल आहे इट इज नॉट स्ट्रॉंग. त्या माणसाचं ती जी दिल आहे ती कमजोर दिल आहे. आणि हीच हसदची जी बुनियाद होती, त्याच्यानी आदम अलैहिस्सलामची जी पोरा होती त्यांनी एका पोराने दुसऱ्या पोरग्याला मारला. काय होता? हसद. का एकाला जी अता केलेला होता ती त्याला बघायला नाही होत होतं. तर रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इर्शाद फरमावतात, قال رسول الله صلى الله عليه وسلم لا يجتمع الشح والإيمان في قلب عبد أبدا. रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बोलतात, शुह वर्ड काय आहे अरबीचो? शुह. ही शुह आणि ईमान कवा पण खांच्या इन्सानच्या दिलातले जी आहे ती सेम टाइम को एक्झिस्ट नाही करू शकत. शुह आणि ईमान ही खांच्या मोमीन बंद्याच्या हातले सेम टाइम जी है ज्यांनी ईमान हल्ला नाही त्याच्यात ह्यो दोन चीजो एका सोबत नाही राहू शकत. एक तर शुह असल या एक तर ईमान असेल. तर हे जी रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लमने इर्शाद फरमवले की शुह, तर ही शुह जी चीज आहे ती काय आहे? तर शुह ह्यो अरबीचो जो वर्ड आहे त्याचा इंग्लिशला तुम्ही हे जर बोलल्या तर इंटेन्स ग्रीड, त्याचं जर ट्रान्सलेशन काय? इंटेन्स ग्रीड, इंतिहा दर्जाची जी आहे ती हसद. ओके, इंतिहा दर्जाची जी आहे ती काय आहे? हिप्स. तर त्याचा ही काय आहे? इंटेन्स ग्रीड. तर त्याला शुह बोलला जातं. आणि ती काय करतं, जेव्हा त्या इंटेन्स लेवलची जो हिर्स तुमच्या दिलात येतं ती तुम्हाला पुढं लीड करतं किण्यात? बुखल करण्यात. बखील जे आपण बोलतो ना, बुखल करणं, स्टिंजीनेस आणि हसदला. ती पुढं ही करतं बुखुल आणि हसदच्या हातलीन जी आहे ती तुम्हाला घेऊन जात. आता शुह जर खालच्या इन्सानच्या हातलीन ही जर चीज आहे तर शुह मोप आल्या ह्याची चीज आहे, मोप वरची चीज आहे. तर शुह वाला जो इंसान आहे ज्याच्या दिलातली पण शुह असेल, तो जी बखीलगिरी आहे ना ती सगळ्या हातली तो बखीलगिरी करेल. तो इव्हन ह्याच्यात पण बखीलगिरी करेल की माझ्या खालच्या चीजनी दुसऱ्याला काही फायदा हो. ही कॅरेक्टरिस्टिक आहे ज्या इन्सानच्यात शुह आहे तो तितको असेल. कुणाच्यात ह्याची कॅरेक्टरिस्टिक असू शकते की तो स्टिंजी आहे, बखील आहे. तर तो जो बखील आहे तो एका ह्यातले बखील असू शकते की जैसा के तो बखील है
आपली काही चीज आहे ती दुसऱ्याला देण्याच्या आत, पैसा देण्याच्या आत बोला, कोणाला मदत करण्याच्या आत, तर ती बुखल जाईल. पण शुभ त्याची एक लेवल वरती आहे. तो तर पहिली आपली चीज कोणाला देणार नाही, पण कोण जर दुसरा पण करतंय, जर त्यांच्या ह्यानी त्याला जर बेनिफिट होते कोणाला, तर त्याला ती पण जी आहे ती त्याच्या दिलातले त्याला ती पनपत असतं, त्याला तकलीफ देत असतं ही चीज. आणि ह्यो जो शुभ वालो जो शख्स आहे, जर अल्लानी कोणाला काही अता केला नाही, अल्लाने जर कोणाला काही जर चीज अता केला नाही, तर ह्यो जो शुभ शुभ वाला जो इंसान आहे ह्यो, तर तो तो जी है तीही बघल की ह्या माणसाला जी अता झालेला आहे, तर ती माशी कैसा येईल, या ती जी आहे ती त्याच्या जवळशी लांब त्याच्या जवळशी कैसा छिनला जाईल, ही त्या शुभवाल्या इन्सानची जी आहे ती कैफियत असते. आणि तो ज्याला पण अल्लानी काही अता केला नाही, त्याला तो काय करत असतं, हमेशा जी आहे तो त्याशी तो हसत करत असत की ह्याशी ही चीज कैशी छिनली जाईल. आणि ही जी चीज आहे, ह्याला रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लमने काय बोलले की ही शुभ ही चीज आहे. तर हिर्स असणं, हिर्सच्या नंतर नेक्स्ट जी चीज येईल ती काय, हसद येईल. की जर कुणाला आहे तर त्याला हसद होईल त्याशी, आणि तो स्टिंजी पण असल की त्याला आपल्याला जी आपल्याशी पण आहे, आणि जर दुसरा पण दुसऱ्याला हेल्प करते तर सगळ्या ह्याशी त्याला प्रॉब्लेम होत जाईल. तर थोडक्यात जर मी बोलला तर शुभ ज्या शख्सच्या आत आहे तो आपल्या जात पर्यंत कंटेंट असतं. त्याला दुसऱ्यांच्या सोबत काय चाललाय, या दुसऱ्यांच्या सोबत जर बेस होतय, तर त्याला जी आहे ती बर्दाश्त नाही होत. आणि ही आज जी बिमारी आहे, ही बिमारी आज मेजॉरिटी आपल्या लोकातले ही जी आहे ही बिमारी सगळ्यांच्या हातल्यान जी आहे ही बिमारी आज पनपते. कारण जेव्हा तुमची एक दुसऱ्याची डीलिंग होतं, वर्ल्डली ह्याच्यातले जेव्हा तुम्ही एक दुसऱ्यांशी तुमचं सापको पडतंय, या कोण लोक तुमची आपलंच प्रॉब्लेम जेव्हा घेऊन येतात, तर तुम्ही बघाल की ही जी बिमारी आहे ही सगळ्यांच्यात एक्झिस्ट करते. तर त्याची जी असल जी आहे, जी आपण लास्ट मजलिसला बघली आणि त्याच्या अगोदरच्या पण, की जी दुनियाची जी तलब आहे, हिर्स जी आहे ती वाढलेली आहे. आणि ती हिर्स असल्याने आपण सेल्फ सेंट्रिक झालेलो आहोत. की जी पण काही दुनियाची जी पण काही मालमत्ता असेल, या जी पण काही स्टेटस बोला, फेम बोला, ही बोला, ती माझ्या अलावा अजून दुसऱ्या कुणाला तितकं ह्यो नाही मिळल्या पाहिजे. ही आज मेजॉरिटी ऑफ द पीपल, ह्या म्हणजे लोकांची जी मेंटॅलिटी आहे, इट इज दॅट की जर माझा वावा आहे तर मी खुश आहे. ठीक आहे, माझ्या अलावा जर दुसऱ्या कुणाशी काही आहे, इरिस्पेक्टिव्ह ऑफ एनिथिंग, जायदादच्या यांनी बोलो, दुसऱ्यांनी बोलो, ठीक आहे, तर ती आमच्या दिलात खटको देत असते. आणि ह्याच रिझन मुलं, ह्या शूच्या मुलं जी आहे, आज आपण एक दुसऱ्याचं जानलेवा झालेला आहोत. आणि अलग अलग तरकीबो, अलग अलग चीजो अपनवतात की माझ्या जरियानी
मना आता काय ह्याचा बेस नाही बघू भाई. लोक ऐसा पण जातात, गलत राह इख्तियार करतात की मना कुणाचा ह्या माणसाचा बेस नाही बघूय, ही चीज मना तकलीफ देतय, तर काहीतरी ऐसा करा की ह्या माणसाचा बेस नाही होईल. आज आमची लेवल हातपर्यंत गिरलेली आहे. आणि जेव्हा लोक तुमची आपलं प्रॉब्लेम घेऊन येतील आणि अल्लाने जर तुमच्यातले ती काही सलाहियत जर दिला नाही या प्रॉब्लेमची करायची, तर तुम्हाला मोस्ट ऑफ द टाइम्स जी आहे, तुम्ही जेव्हा त्याची जेव्हा तशखीस कराल तेव्हा तुम्हाला एक बात समजाते की वो शुह सो मसलो. आणि ती करणार कोण? गैर नाही हा, भावास भावातले मसलोय, रिश्त्या रिश्त्यातले मसलोय. इब्ने मसूद रदियल्लाहु अन्हु जेव्हा या शू ला डिफाईन करतात, ही शू काय चीज आहे, तर इब्ने मसूद रदियल्लाहु अन्हु जवळ एक माणूस येतो आणि तो काय फरमवत की मी मोब गमगीन आहे, मला मोब भीती वाटते. तर इब्ने मसूद रदियल्लाहु अन्हु त्या माणसाला विचारतात की तुला का भीती का वाटते तुला? तर तो बोलतात की मी अल्लाचा जी आहे, अल्लाचा कलाम जेव्हा मी ही पडता, की ज्याला पण जो पण शुहशी जो ज्याची हिफाजत झाली, ज्या पण इन्सानची जेव्हा पण तका मी कुराणला ही आयत तका पडता की ज्याची पण शुह ही जी बिमारी आहे, या शुहशी ज्याची पण हिफाजत झाली, तर तोच जो लोक हा तो सक्सेसफुल आहे. काय तो शख्स फरमवतोय की बघा त्यांनी आपला सेल्फ असेसमेंट केलं की मना भीती ह्याची वाटते की ही शूची बिमारी शायद माझ्यात आहे का. अल्लाह ताला तर कुराणला फरमाना मो भीती तर का येते, ही जो आयत मी पडताय की ज्या जो पण शुशी बसलो, ज्याच्यात शुह ही चीज नाही आहे, तर तो काय आहे, तो सक्सेसफुल जाईल. आणि तो माणूस बोलतो की मी ह्या बिमारीशी जी आहे मी सफर करताय, ही बिमारी माझ्यातल्या नाही. आणि ही ह्यासाठी मी बोलताय का माझ्या हातातले माझी मुठ्ठी मुठ्ठी जी आहे माझी ती बंद आहे, माझ्या हातांशी काही चीज सुटत नाही. तर त्याच्या हातले इब्ने मसूद रदियल्लाहु अन्हु बोलतात की ही जी चीज आहे ती शुह नाही. शुह ही चीज नाही की तू कुणाला देस नाही, ती तर काय झाला, ती तर स्टिंजीनेस झालं. बरोबर आहे, बखीलगिरी जाईल की तू देस नाही. तर इब्ने मसूद रदियल्लाहु अन्हु पुढे बोलतात की शुह ही चीज आहे की तू आपल्या भावाची जायदाद, त्याची मालमत्ता तू अनजस्टली त्याला फसवून काय करशील, आपल्या इकडे ओढून घेशील. आणि तुझी जी आदत आहे, तर ती काय आहे, ती आहे बखीलगिरी. ती आपला जी आहे ती तर हयच, ती तर त्याचा जी डेंजर आहे ती एक हयच. बखील असणं ही मग बुरी ही आहे, ती आपल्यातल्या बुरी आहे. पण अल्लाह ताला जी कुराणला शुह तो जो जिकर करतोय, तो ती ही चीज आहे की तू त्या हिर्सच्या ह्यानी काय करशील, तू हलाल आणि हरामची तमीज नाही करणार. तुझो जो भावच आहे त्याला तू काय करशील, त्याची जी जायदाद आहे, जमीन, पैसो, किन्यात पण काय आहे, जी पण काही व्हॅल्युएबल चीजो आहात, तू काय करशील, त्या शख्सला तू फसवशील. तर ही जी चीज आहे ती इब्ने मसूद रदियल्लाहु अन्हु डिफाईन करतात शुह म्हणजे काय. ताऊस हे जहात हे अरबिकच्या ह्याच्यातले मोठं हे गुजरलेलं आहात, तर तो पण इर्शाद फरमवतात की बखीलगिरी जी आहे ती ती चीज आहे की तुम्ही तुमच्या हातातली जी चीज आहे ती तुमच्या सत्पर्यंत रोखून ठेवता, ती तुमच्या हातांशी
दुसऱ्यांच्या इकडे तुम्ही ट्रान्सफर होऊन देत नाही, बरोबर आहे, ती झाला काय स्टिंजीनेस, बखीलगिरी जाईल. आणि शुह तर बोलतात ही चीज आहे की तुम्ही जी दुसऱ्यांच्या हातात बघता, काय त्यांनी डिफाईन केले की तुम्ही जी दुसऱ्यांच्या हातात XYZ ला जर त्याच्या हातले अल्लानी त्याला बेस नवाजला नाही, तर ती तुम्ही चाहताव की ती माझ्या हातात येवा. ही जी चीज आहे तर ही शुभ आहे. तर बेसिकली ग्रीड, हिर्स, त्याच्यानंतर हसद आणि बखील, बुख, ही तीनू मिळून जी आहे ह्या शुभचं काय आहात इन्ग्रेडियंट्स आहात. तर जर तुम्हाला ही समजायचं आहे की शुभ किनी बनलेला आहे, तर ही शुभ जी चीज जी अल्लाह ताला रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आणि अल्लाह कुरानला जी डिफाईन करतात की शुभ ह्या चीजचा जो जिकर येतं, तर ही ह्या तीन चीजांनी बनलेली आहे. एक है हिर्स, हसद आणि बखीलगिरी. आणि ह्यो जो चीज आहात ह्याची आज आपल्या सगळ्यांना मोप लेवल पर्यंत सगळ्यांना ह्याची सफाई करायची गरज आहे. आणि ही जर चीज आहे, ही चीज इम्पॉर्टंट का आहे, तर इम्पॉर्टंट ह्यासाठी आहे की जी हदीस आपल्या समोर राहिली की शुह आणि ईमान एका दिलातले को एक्झिस्ट नाही होऊ शकत. तर ही आपल्यासाठी मग चिंतावाली बात बनल्या पाहिजे की ही जर आमच्यातले त्याचा थोडासा पण जर एलिमेंट ऑफ ही जर चीज आहे आमच्यातले, तर आम्हाला त्याच्या पाठीमागे मेहनत करणं मग जरुरी आहे. अल्लाह ताला कुरानला सूरे निसातले इरशाद फरमावतात, बाद अऊजु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम व उहदिरतिल अनफुसुश शुह. अल्लाह ताला बोलतात की आम्ही इन्सानला शुहच्या सोबत पैदा केल्या. तर अल्लाहने जेव्हा तुमच्यात रूह फुकला, तुमच्या सोलच्या सोबत शुह जी चीज आहे ती अटॅच्ड आहे. ती शुह ही चीज है तुमच्या दिलातले. ही अल्लाह ताला कुरानला इरशाद फरमवते की खंचो इसो शख्स नाही की ज्याच्यातले शुह ही चीज नसल. आम्ही ती बनवलेली आहे, तर ती आपली टेस्ट आहे की आपण त्या शुहला, ती जी चीज जी है, खंचो ऐसो शख्स नाही की ज्याला खंच्या चीजची तलब नाही. ही जी है ती सगळ्यात थोडा सगळ्यांच्यात तो एलिमेंट ऑफ ही है. पण तीच टेस्ट आहे की तुम्ही त्याला अल्लाह आणि रसूलचं जे अहकामात आहात त्याच्या हिशोबाने तुम्ही त्याला कैसा मनोवर कराल, त्याला कैसा तुम्ही त्याला राह द्याल. जी चीज मना केलेली आहे, जी चीज नाही आपण त्याला ही नाही करू शकत, तर त्या चीजला काढून त्याला बाहेर केली जाईल. ती जी मेहनत आहे त्या चीजवर, ती जी चीज आहे ती असेल आहे. पण ह्यो जो शुभचो जो ह्यो आहे तो सगळ्या इन्सानच्या सोबत काय आहे, तो अटॅच्ड आहे. ही एक नफसानी एक ही आहे, अल्लाने ठेवला नाही. आणि ही जेव्हा सुरे निसातले अल्लाह ताला जेव्हा ह्या शुभची जेव्हा बात करतात, तर त्या ह्यातलेन बात करतात त्याचा जो पसे मंजर आहे या आयतचो, तर बात जी चाललेली आहे ती रिकन्सिलेशनची बात चाललेली आहे की जेव्हा एक हजबंड वाईफ आहात, तर जेव्हा त्यांच्यामध्ये काही जेव्हा ना इत्तिफाकी पैदा होतात, काही मिसअंडरस्टँडिंग जेव्हा पैदा होतात, तर अल्लाह ताला तिथं फरमवतं की जी रिकन्सिलेशन आहे, जेव्हा पण ना इत्तिफाकी पैदा होईल, तर बेस्ट आहे हजबंड आणि वाईफ साठी काय आहे की तुम्ही त्याच्या हातले घेऊन सेटलमेंट करा. पण ती जेव्हा सेटलमेंट करिया जाता तेव्हा अल्लाह ताला बोलतात
की तुमच्या त्या सेटलमेंटच्या प्रोसेसला तुम्ही जेव्हा एक दुसऱ्याची जेव्हा कॉम्प्रोमाइज ही जेव्हा करूया, या जी पण काही मिसअंडरस्टँडिंग आहे ती दूर करायच्या ह्याच्यात जेव्हा तुम्ही ती कोशिश कराल, तर त्या प्रोसेसच्या मध्ये जी चीज येईल ती काय आहे? ती है शुह. तर जी शुह ही जी चीज आहे ही त्याच्यामध्ये येईल. तर ती कशी येईल? की हर कोण बोलल की मला माझं जर राईट्स आहात तो पूर्ण मिळल्या पाहिजे. तो कॉम्प्रोमाइजिंग तो कंटेंट व्हायला रेडी नाही होणार की हा चला यार, मला जर सगळेच जो चीज नाही मिळत, मी हो माझे जो मांग ठेवताय, चला ऍटलिस्ट एक दोन ह्याच्यावर मी कॉम्प्रोमाइज करताय आणि मी कंटेंट होत आहे. तैसाच जी ग्रीड आहे, शूच आता आपल्याला कंटेंट समजत येईल. जी ग्रीड आहे, हिर्स आहे, तर कवा कवा काय आहे त्याच्या ह्यानी आता आजकाल जसा जी एज्युकेशन वगैरे ही ह्यानी झालेलं आहे की ही पण होतं की हा तुला तुझा करिअर आहे, मना काय माझा करिअर नाही, सो आता पण बुनियाद काय आहे, दुनियात आता मध्ये येते. ही जी हिर्स आहे, तर ही शुह ज्याला हिर्स, त्याच्यानंतर हसद, ह्यो जो सगळे जो चीजो आहात ज्याला रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लमनी शुह, अल्लाहने पण कुराणला शुहनी ताबीर केला. तर ही जी चीज आहे ही जेव्हा पण तुम्ही कॉम्प्रोमाइज करायच्या हातलीन जेव्हा येतं तेव्हा ही चीज मोप मध्ये येतं. दुसरी बेस्ट एक्झाम्पल आहे, आणि आज ही आमच्या लोकातले मोप आहे. आम्ही पडले लिखलेलं तर आहो, पण आम्ही पडून लिखून जाहील आहो. का ही मी बात बोलताय? जेव्हा पण आपल्या माशरातले तुम्ही बघा, जेव्हा पण काही डिफरन्स ऑफ ओपिनियन जेव्हा होतं, ठीक आहे, आणि त्या डिफरन्स ऑफ ओपिनियनच्या ह्याच्यावर जेव्हा डिस्कशन नाही होत आपल्या माशरातले, डिस्कशन नाही होत, हर कोण आपली स्थाना घेऊन येतं, हर कोण आपली जी आहे ती प्राईड घेऊन येतं. ठीक आहे, बरोबर आहे. किबर आपलं स्किबर ह्यो घेऊन जेव्हा येत आहोत ह्याच्यातले, तेव्हा आपलं ह्यो काय असतं की कुणाचीच ही एक बात नसतं की मी थोडं पाठीमागा घेऊ माझी ही. का? तो शुभचा जो एलिमेंट आहे आमच्यातले तो आम्हाला ती करून नाही देणार. तर अल्लाची सुन्नत आहे आणि अल्लाह ताला ची मोस्ट प्लेसेसला कुराणला ही तालीमत आहे अल्लाची की बी युनायटेड. आणि शैतानची ही काय आहे की तो तफरको टाक्या मागतात. तर जेव्हा पण ह्याची जेव्हा बात येतं, तर शैतान जो आहे तो ह्यो शुभचा जो एलिमेंट आहे तो तुमच्यावर गाली बनत, आणि तो जी आहे तो तुम्हाला कुणाची जी बात आहे, हर कोण आपली जी आहे ती अना घेऊन उभं येतं की नाही नाही नाही, ही आम्हाला कबूल नाही. वी आर नॉट रेडी फॉर कॉम्प्रोमाइज, वी आर नॉट रेडी फॉर, आम्ही कंटेंट अशा की हा चला चला इतका नाही ना, चार चार बाते आहात, तर 4 2 आमच्यासारखे झाले हो. तर चला 2 नाही झाले होतं, आम्ही त्याच्यावर आम्ही ती कर्याला रेडी नाही हो. का? आमच्या हातले जी आहे ती शुभचो एलिमेंट आहे. कुराणला अल्लाह सुब्हानहू व तआला जर मुहाजिर होत आणि अन्सार, तर त्यांची एक मिसाल अल्लाह सुब्हानहू व तआला कुराणला इर्शाद फरमवतात. काय तर फरमवतात की जेव्हा मुहाजिर जे लोक आहात जेव्हा हिजरत करून जेव्हा जातात मदिन्यातले, तेव्हा अन्सार जहात आपले चीजो त्यांच्यावर निचावर करतात, त्यांना देतात. तर त्यांनी काय केले? ह्या आयतीतले सूरे हशरला अल्लाह ताला फरमवतात की त्यांनी आपल्याच्यावर दुसऱ्यांना तरजीह दिले. आपल्या जातच्या पेक्षा दुसरी जी लोक होती त्यांना तरजीह दिले. आणि जो पण शख्स अल्लाह ताला ह्या आयतीत फरमवतात सूरे हशरची आयत नंबर 9 ला,
अल्लाह ताला बोलतात की जो पण शुहशी बचलो तर ह तर लोक आहात की ज आहात तर काय आहात तर सक्सेसफुल आहात. तर अल्लाह ताला मुहाजिर लोकांची बात करते, अन्सारची आता बात करते आणि काय बोलतंय की ही बात बोलतात की शुहला हात आणून जोडले. अल्लाह सुब्हानहू तालानी शुहला हात आणून आता शुहचं तस्किरो केले. तर काय आहे, अल्लाह ताला हात तुम्हाला तालीमात देतात, एक ट्रीटमेंट देतात की ज्याच्या हातल्यांची आहे ती शुहची बिमारी आहे, त्यांनी काय होया पाहिजे, त्यांनी जनरस होया पाहिजे. का शूतलेन एक जो यो आहे तो बखीलगिरीचो आहे. तर ती आपल्यासाठी निंग्यासाठी तुम्ही काय करायला पाहिजे, तुम्ही आपलं हात खोलया पाहिजे, तुम्ही जनरस बनया पाहिजे. तुम्हाला लोकांचे जो जरूरत आहात त्यो पुऱ्यो करयाची ही तुमच्यातल्यान ती हिदायत अशा पाहिजे, तुमची ती एक फिकर अशा पाहिजे की जसा माझाही होतोय पुरा, तर मी लोकांची पण कशी टेक केअर करू. ठीक आहे. आणि ही माशाअल्लाहशी आपल्या सोसायटीतली ही चीज आहे. आणि खास करून जर तुम्ही पहिले बघल्या तर पहिले तर ह्याचो ह्यो मोग जास्त होतो. आज पण सगळ्यांचा जी आहे ते अल्हम्दुलिल्लाह अल्लाहचा फजल करम आहे की आपण लोक एक दुसऱ्याची ह्या बाबतीतले तरी जी आहे ती टेक केअर करतात. पण पहिलेच जर ह्यो आहे तर एक कैसा एक एक्झाम्पल जी आहे जर तुम्ही बघल्या तर पहिले एक घरांची एक माणूस कमवत असेल, खत बाहेर असेल आणि चाचा असो यो असो कोण असो, ठीक आहे, पूर्वी जी पण फॅमिली तो एक माणूस जी आहे आणि त्याच्यातले अल्लाह तालाने ती बरकत पण दिला होता. एक कमवणार होतो पण पुरी फॅमिली, जॉईंट फॅमिली पुरी चालत होती. तर ती का, त्यांनी तो ह्यो नाही केला, त्याच्यात ती बखीलगिरी नाही होती. जर बखीलगिरी असलीस ती तर तो जो शूचा जो माद्दो आहे तो जर खत ही असला असता तर ती जी आहे ती इट इज नॉट पॉसिबल. तर ही जी चीज आहे ही आपल्यातली ही एक कॅरेक्टरिस्टिक अशी पाहिजे की आपलो हात जो आहे तो खुल्लो अशा पाहिजे. आपलो हात दुसऱ्यांच्या मदतीसाठी जी आहे आपण जी ॲज अ जात आपण रेडी अशा पाहिजे की आपण कुणाला कुणाच्या कैशी कामी कामी पडू. का जेव्हा ती आपला नेचर असेल तेव्हा आपल्या हातली बुखुलची जी ही आहे शुहची एक जी एलिमेंट आहे त्याला आपण काय करू, त्याला आपण काढून बाहेर फेकू. अल्लाह ताला कुरानला इर्शाद फरमवतात, इन्नमा अम्वालुकुम व औलादुकुम फितना वल्लाहु इंदहु अज्रुन अज़ीम فاتقوا الله ما استطعتم واسمعوا وأطيعوا وأنفقوا خيرا لأنفسكم ومن يوق شح نفسه فأولئك هم المفلحون. अल्लाह ताला सूरे तगाबुनला फरमवतात की बेशक तुमची वेल्थ, तुमची मालमत्ता, तुमची जायदाद आणि तुमची औलाद तुमच्यासाठी काय आहात, तुमच्यासाठी टेस्ट आहात. हे दोनों जो चीजो आहात, तुमची वेल्थ आणि तुमची औलाद ही काय आहे, तुमच्यासाठी टेस्ट आहे. आणि अल्लाशी मोब इनाम ठेवलेला आहात. अल्लाह ताला फरमवतोय ही टेस्ट आहात
आणि ह्या टेस्टला जो खरं उतरेल त्याच्यासाठी अल्लाच्या जातं काय आहेत? मोप इनामात आहेत. अल्लाच्या अजाबशी जी आहे ती तुम्ही डरा. अल्लाचा जो हुकूम आहे तो पहिले ऐका, त्याच्यानंतर काय करा? त्याच्यावर अमल करा. अल्लाचा जो हुकूम आहे त्याच्यावर अमल करा. आणि अल्लाच्या राहावर जी आहे ती तुम्ही खर्च करा, स्पेंड करा. ती तुमच्यासाठी बेहतर असेल. आणि मग अल्लाह ताला इर्शाद फरमावतात की जो पण ह्या शुह ची ही जी बिमारी आहे त्याशी जर जो पण कोण त्याची हिफाजत झालेली आहे तर ह्याच जर लोक आहात तर कामयाब आहात. आणि जर तुम्ही अल्लाला लोन देता, अल्लाला गुडली लोन देता, अल्लाच्या राहावर जर तुम्ही आपलो पैसो लावता तर अल्लाह जिहाद ती तुम्हाला रिटर्न करतील. काय मल्टिप्लाय करून तुम्हाला रिटर्न करतील आणि तुम्हाला माफ करतील. आणि अल्लाह जहाद तुम शुक्रगुजार आणि माफ करणार आहात. त्याला अल्लाला जी आहे ती जाहीर बातीन ह्याचं सगळ्या ह्याचं जी आहे पुऱ्या ह्याचं जी आहे ती इल्म आहे. तर ह्या आयतीतले एक बात जी आयली ती है की तुम्ही स्पेंड करा. तुम्ही स्टिंजी नको बनू नसू का. ही बात तर का आली का माणूस कवा अक्युमुलेशनचा कवा सोचत की जेव्हा एक तर तो आपला दुसऱ्याशी कंपेअर करतोय की त्याशी जर इतका आहे तर माशी इतका असया पाहिजे, तर तो थत अक्युमुलेशनचा सोच आहे. तो जेव्हा आपल्या औलादच्या बाऱ्यातले की जितक्यात जास्त होऊ शकेल माझ्या औलादच्यासाठी जी आहे ती मना जखीरो जमा करून ठेवायचोय, तर ती पण एक अशी एक जी चीज आहे की जत तो आपला रोखत. आणि ह्या दोन चीजांचो अल्लानी जिकर केल्याच्या नंतर अल्लाह ताला काय बोलते की ही तुमच्यासाठी टेस्ट आहे. ही टेस्ट आहे अल्लाह ताला बोलतात. पण अल्लाह ताला नंतर हुकूम काय देतात की तुम्ही स्पेंड करा. की ह्या सगळ्या दुनियावी ह्याच्या ह्यानी दुनियावी फेम मिळण्यासाठी, दुनियावी पोझिशन बनवण्यासाठी तुम्ही आपल्या जातच्या हातपर्यंत तुम्ही सेंट्रिक नको असू. तुम्हाला जी आम्ही आता केलेलं आहे त्याच्या ह्यानी तुमचं जर रिश्तेदार आहात, अकारीब आहात, ह्या लोकांना जी आहे ती काय आहे तुम्ही टेक केअर करायला पाहिजे. जर दुसरं कोण पण जरूरतमंद आहात जितक्या पण ह्यातले तुम्ही ही करू शकता तर तुम्हाला ती करणं काय आहे ती मोप जरुरी आहे. आणि ही शुह ची जी बिमारी आहे ह्या जो मुनाफिक लोक आहात या मुनाफिक लोकातले जी आहे तर ही अल्लाह ताला कुराणला मोप जाग्यावर ही इर्शाद फरमवतं ही त्यांच्यातली कुठून कुठून भरलेली आहे. आणि हे आज आपल्या हातले पण तुम्हाला अशा लोकांचा सामना होईल. तर अल्लाह ताला ह्यांचा जेव्हा जिकर करतो या मुनाफिक लोकांचो तर तो ऐसो जिकर करतं की जेव्हा तुम्ही ह्या लोकांची मदत कराल, ह्या जेव्हा त्यांना जेव्हा जरूरत असेल तेव्हा तर तुमच्या हातपर्यंत येतील की बघा आमचा ऐसा होतोय, आम्हाला तुम्ही काही करा, तुम्ही त्यांची मदत कराल, ठीक आहे. पण जैसो त्यांचा प्रॉब्लेम दूर जायलो, जैसो त्यांचो प्रॉब्लेम दूर जायलो की ह्याच तकात लोक हात अल्लाह ताला कुराणला सूरा अहजाबला इर्शाद फरमवतात की हे मुनाफिक लोक तर लोक हात की जेव्हा तुम्ही त्यांची मदत कराल त्यांचं इश्यूज दूर होतील. त्याच्यानंतर हेच लोक आपल्या जबाननी अल्लाह ताला तर बोलतंय की त्यांच्या शार्प कायात त्यांच्या तेज जबान त्या जबानच्या जरियाने जे आहे ना
तुमच्यावर अलग अलग तराचं कमेंट्स पास करतील, बहुतान करतील, येतच लोक का? तर त्यांच्या दिलातले जी आहे शुह आहेत आणि त्यांना कुणाचाच बेस बघवत नाही. हे अल्लाह ताला सूरा अहझाबला इर्शाद फरमावतात. आज जर आपल्या माशऱ्याचं पण जर जायजो घेतला तर ही तुम्हाला ही चीज बखूब मिळेल की ही असताना तुमची अप्रोच होतील. इट इज नॉट ऑलवेज अबाउट मनी आणि पैशाची नाही, काही एक तराची जर आहे तुम्ही त्यांना त्या हातले नाही केल्या, पण जेव्हा तुम्ही ज्या हातले नसाल मैफिलला तर तुमच्या पाठीमागा जेव्हा ही करतील तर बोलतील तो कसलो र, तो काय आपले जबाने जो आहात त्याला इस्तेमाल करतील त्याच्या अगेन्स्ट. तर ही पण जी आहे का त्यांच्या दिलात ही शुहची जी आहे ती बिमारी आहे. रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमातात कि जरूर बद जरूर शर्म, बेस कॅरेक्टर, डिसेन्सी जी आहे, जबानची हिफाजत आणि इस्लामी फिकचा जी नॉलेज आहे ह्यो काही जो खसले होते आहात ह्यो इमानचो खसले होते आहात. काय आहे? शरम, हया. एक इन्सानच्यात असणं जी आहे ती खूप जरुरी आहे. त्याच्यानंतर डिसेन्सी अशी पाहिजे. आपल्याचा आपला बेस आणि बेस अखलाकच्याने मुजय्यन करून आपल्या जबानची हिफाजत, जबान खतं बोलायचा, खतं नाही बोलायचा, काय बोलायचा, त्याची एक त्याला एक सेन्स अशी पाहिजे. आणि इस्लामचा जी बेसिक नॉलेज आहे, जसा फिकी जी नॉलेज आहे इस्लामचा की काय सही आहे काय गलत आहे, तर ह्यो पार्ट ऑफ रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बोलतात की ह्यो एक इमानचो एक पार्ट आहे. ह्यो सगळी चीजो इमानच्यो खुबी आहेत. आणि ह्यो खंयच्या इन्सानच्यात जो ह्यो खुबी असतात तर काय आहे की तो तुमचा जो दर्जात आहात तर येणाऱ्या जिंदगीसाठी तर थतं तुम्हाला मोप काही ह्यो जो चीजो तर तुमच्यासाठी थतं ते मोप काही जमा करतात. पण हात ह्या सगळ्या जरियानी तुम्हाला हात काही हासिल तितका नाही होणार, पण हात जी आहे ती तुमच्यासाठी मोप काही जमा झालेला असेल. पण रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बोलतात पण ज्या शख्सच्या आतले शुह ही चीज असेल, शुह असेल आणि बदजबानी ही कॅरेक्टरिस्टिक असेल तर ह्यो मुनाफिकचो जो हात ह्यो अलामत जो हात, ह्यो मुनाफिकचो कॅरेक्टरिस्टिक्स आहात की ज्याच्यात शुह आहे आणि इनडिसेन्सी, त्याच्यानंतर स्पीचला जी आहे ती काय आहे ते लगाम नाही, ते पण बोला, कुणाची इज्जतवर आबरूवर तुम्ही हे करा, ह्यो सगळ्यो जो आहात ह्यो काय आहात ह्यो मुनाफिकचो कॅरेक्टरिस्टिक्स आहात. आणि ह्यो ज्या पण इन्सानच्यात ह्यो जो चीजो असतील तर ह्यो चीजो काय करतील त्याला आखिरतच्या थतं त्याला काही नाही, ह्यो चीजो त्याला थतं काही नाही देणार, पण त्यातला दुनियातली जी होवाय ना ती सगळा तो होतं ह्यो जो चीजो असतील तो काय दुनिया बेस पण अक्युम्युलेट करे, पण त्याला त्या जी जाग्यावर आहे ती थतं काही नाही ठेवलेलं आहे. तर ही शू जी चीज आहे ही तुमचा ह्या वर्ल्ड दुनियाचा जी अटॅचमेंट आहे ना, ज्याच्यात शू असेल तर ही दुनियाचा अटॅचमेंट आहे ती तुमचा मजबूत होईल. आणि इमान ज्याच्यात आहे त्याचा अल्लाशी आणि येणाऱ्या जिंदगीची जी अटॅचमेंट आहे ती मजबूत होईल. आणि शू हे किनावर बनलेला आहे एक दुसऱ्याची नफरत, हसद, ॲग्रेशन, हा इनजस्टिस, ह्यो सगळ्यो जो चीजो आहात ह्यानी ही शुह बनलेला आहे. आणि इमान जी आहे ती सरे फहरिस्त पहिली चीज मोहब्बत,
जनरॉसिटी, माफी, फॉरगिव्हनेस आणि जस्टिस, ह्या सगळ्या चीजवर काय बनलेलं आहे, इमानची जी पूर्वी जो योड ढाचो तो ह्याच्यावर. तर आता आपली ही आहे की आपल्यात ती शोभ ठेवून दुनिया एकट्ठा करत पैशाची, दुनियाच्या त्या हातल्या लाग्याचा का ह्या हदीसच्या मुताबिक जर कुणाच्यात शुभ आहे तर बाय एव्हरी टाइम काय होतंय, तुम्ही आपल्या आखिरच्या जखीरांची आपलं सेव जो आहे तो थत्त काही थनशी ही खत होतंय, तुम्हाला दुनियावी ही हासिल होतंय, पण तुम्हाला तिकडं जी आहे तुम्ही झिरो होत चालल्या. तर ह्यो ही जी चीज आहे ती खूप खतरनाक चीज आहे शुभ. तर ह्याचा जो डेंजर आहे की ही जर शुभ खांच्या इन्सानच्या आहे तर त्याच्यावरात रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमातात, इत्तकु शुह फइन्न शुह अहलक मन कान क़ब्लकुम हमलहुम अला अन सफक दिमाअहुम वस्तहल्लु महारिमहुम. रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमातात की या शुहशी बचा, शुहशी एकदम अलर्ट असा का ह्या शुहनी तुमच्या अगोदर जर लोक आलं त्यांना पण ह्या शुहनी बर्बाद केला. आणि ह्या शुहच्या जरियानी त्यांनी एक दुसऱ्यांचा रकत वाहवले आणि जो हुरमत्यो होत्यो त्या हुरमत्याला पण तोडून टाकले, त्यांनी किण्याचो लिहाज नाही केले खांच्या ह्याच्या मुलं या शुहच्या ह्याच्या मुलं. आणि हीच चीज आहे, ही असल्याने, ही शुह असल्याने आज लोक ही पण नाही बघत की जर कुणाला मारून टाकायची आहे तर ती पण का ती दुनियाचा त्याच्यावर नशा असतो का, कुणाची जर जान पण जर जायची बात आली तर ती नाही, पण म्हणा मी इलेक्ट होऊन या पाहिजे, मी सदर बनया पाहिजे, मी त्या ह्यावर जो आहे मी लीडर असया पाहिजे. तर मोप काही जो चीजो आहात तो ह्या शुहच्या ह्यानी जी आहे तुम्ही सगळा व्हायलेट करून ठेवा. यू कॅन गो टू एनी एक्स्ट्रीम वर जाऊन जी आहे तुम्ही आपल्या हरकत आपल्या ऍक्शन जो आहात तो शैतान जी आहे तुमच्या करून घे. रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुसऱ्या रिवायतला त्याच तऱ्हाची रिवायत आहे, थोडा अलग ह्यानी इर्शाद काय फरमातात की ह्या शुहची बचा का तुमच्या अगोदर जर लोक होतं ते ह्याच चीजनी ह्यांची बर्बादी झाली. मग त्याचं एक्सप्लेनेशन देतात रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तर ज्या इन्सानच्यात ही शुहची बिमारी होती त्यांनी त्यांना काय केला, बखील बनवला, स्टिंगी बनवला आणि दुसरा काय केला, त्या शुहच्या मुलं त्यांनी आपले फॅमिली रिलेशनशिप तोडून टाकले. आणि ह्या शुहच्या ह्यानी त्या लोकांना म्हणजे जी इमोरॅलिटी आहे ती त्यांच्यातले नाहीली, काही पिण्याचो त्यांना लिहाज नाही, बड्याचो मोठ्याचो नाही, लहानाचो नाही, बायकांचो यो नाही, म्हणजे काही त्यांची काही मॅनरिझम जी चीज आहे ती ही नाही, ही शुह इतकी डेंजर चीज आहे. आणि ह्या ज्या ह्याच्यात शुह आहे आपण आपल्या हातले प्रॅक्टिकल ह्याच्यात ह्यो चीजो बघायचो आहात. आज जर मना जर कुणाशी रिलेशन ठेवायचं आहे तर मी अवॉइड करता काही लोकांना की काय मना त्याला काही द्यायला लागेल, तर आमचा आज मिजाज काय बनलेलो आहे की यार चला यार 4 कदम लांब असू तीच बेस का, शुह जी आहे ती तुम्हाला पहिले काय करतं, बखील बनवत. गलत लोक पण फायदो घेतात, ती एक आपल्या म्हणजे आज आपली जी सोसायटी आहे ती इतकी खराब झालेली आहे. नीडी जो आहे
तो ऍक्च्युअलला निडी, त्याचं निडी रहना पण तो गलत अंदाजला तो निडी आहे, त्याचं पण लोक हा. पण आज जर तुम्ही एक नजर दौडवल्या या शुहच्या ह्याच्या मुलं, त्याच्यातले हिर्स पण येते, त्याच्यातले हसद पण येते. ह्यानी इवन एक फॅमिली जो आहात, फॅमिलीज डिवाइड, भावस भावस अलग झालेला. ही इतकी खतरनाक जी आहे ती बिमारी आहे, ज्याच्या ह्यानी रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लमनी आपल्याला जी आहे ती आगा केलेला. तसंच रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुसऱ्या हदीसला इर्शाद फरमातात की टाइम येईल की जो वक्त आहे ना, वक्त तो श्रिंक होईल आणि इल्म आहे ती नाहीच्या बरोबर होईल, डिक्रीज होईल इल्म. यांनी एक दुसऱ्या रिवायतला फरमातात अमल, ऍक्शन जी आहे, अमल जी आहे ती नाही होणार. पहिले तर वक्त जो आहे तो तंग केलो जाईल, वक्त श्रिंक केलो जाईल. आणि मग फरमातात की शुह ही जी बिमारी आहे ती मोप आम होईल आणि मोप काही खुराफात फितन पैदा होतील आणि एक दुसऱ्यांना मारणं जी आहे ना ती मोप वाईड स्प्रेड होईल, मोप आम होईल. ही रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लमनी तेव्हा पेशनगोई केले. आज जी आपल्या हातले आलमी ह्याच्यावर जे चाललेलं आहे त्याचा जर आपण जायजो घेतल्या तर ती शुह नाही मग काय आहे, दुनियाच्या साठीच तर सगळं चाललेलं आहे. एक एक जानची पण कदर नाही की ज्याला रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लमनी बोलले की त्याची जी हुर्मत आहे ती काबतुल्लाहच्या पण जास्त आहे. पण त्याची आज त्या ह्या शूच्या बिमारीच्या मुलं जी आहे ती आमच्यावर एक नशा चढलेली आहे. आम्ही जी आहे ती किण्याचो लिहाज नाही करत. आणि त्यासाठी रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लमनी आपल्या हदीसला इर्शाद फरमवले की दोन चीजो एका एका इंसानच्या दिलातले सेम टाइमला नाही राहू शकत, ती आहे इमान आणि हसद. तसाच पहिल्या रिवायतला जी आपण बघल्या की इमान आणि शुह जी चीज आहे ती को एक्झिस्ट नाही करू शकत. अल्लाह ताला ह्या बिमारीशी आपल्या सगळ्यांची हिफाजत करो आणि आपल्याला तितकं आपल्याच्यात आपल्याला हिम्मत अता करो, आपल्याला हिदायत देव की आपल्या जो पण काही शो जो चीजो आहात ज्यांनी आपली जी आखिरत आहे ती दाववर लागल, तर अल्लाह तूच मदत करणार आहास. अल्लाह आम्हाला हर त्या ऐशा चीजशी जी आहे ज्याच्यानी आमची आखिरत दाववर लागल त्या चीजशी आमची हिफाजत कर. आमीन. वाखरू दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन.